मुंबईहून खासगी कारमधून ऋषिकुमार राजपूत हे कुटुंबियांसह कोल्हापूरला येत होते। कोल्हापुरात पोहोचल्यानंतर 8 लाखांचे दागिने आणि रोकड चोरीला गेल्याचं या कुटुंबियांच्या लक्षात आलं। त्यांनी शाहूपुरी पोलिसात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी राष्ट्रीय महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून कार चालक मोहन आडागळेला ठाण्यातून अटक केली। त्याच्याकडून 7,80,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, रोख 12,000 रुपये आणि 5,000चं किमती लेडीज घड्याळ जप्त करण्यात आले। भाड्यानं घेतलेल्या चालकानंच ही चोरी केल्याचं उघड झालं। कोल्हापुरातील ताराबाई पार्क इथले ऋषिकुमार राजपूत हे कुटुंबियांसह मुंबईत गेले होते। कोल्हापूरला परतण्यासाठी त्यांनी ड्रायव्हर सुविधा या ॲपवरून एक चालक घेतला होता। मुलुंडवरून कोल्हापुरात पोहोचल्यावर त्यांनी कारमधील साहित्य तपासलं, त्यावेळी किमती दागिने आणि रोकड चोरीला गेल्याचं त्यांच्या लक्षात आलं। या प्रकरणी त्यांनी शाहूपुरी पोलिसात तक्रार दिली होती। पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी या प्रकरणी तातडीनं हालचाली करून 2 पथकं कार्यरत केली। या पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मुंबई ते कोल्हापूर मार्गावरील खोपोली आणि सातारा इथल्या फूड मॉलमध्ये चौकशी करून सीसीटीव्ही फुटेज मिळवलं। त्यामध्ये खोपोली इथल्या फूड मॉलमध्ये चालक मोहन आडागळेनं पार्किंगमध्ये राजपूत आणि कुटुंबियांना उतरवलं। त्यानंतर तिथं वाहन पार्किंग न करता तो ती कार घेऊन फूड मॉलच्या पाठीमागील बाजूस गेला आणि कारची डिक्की खोलून त्यातील वस्तू चोरल्याचं निदर्शनास आलं। त्यानंतर पोलिसांच्या पथकानं ठाणे जिल्ह्यातील दिवा इथं जाऊन मोहन आडागळेला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 7,80,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख 12,000 रुपये आणि 5,000चं किमती लेडीज घड्याळ जप्त केलंय।